आजवर 50,000 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत। ललित पाटील प्रकरणात अद्याप कोणताही राजकीय सहभाग आढळून आलेला नाही। या प्रकरणाशी संबंध असलेल्या 4 पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं। ललित पाटील याचा जामीन रद्द करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सरकारकडे परवानगी मागूनही ती तत्कालीन सरकारनं दिली नव्हती, अशी माहिती फडणवीस यांनी दिली। खरं म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्त्वाचं नाही। अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल, सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य आहे। राज्यातली ड्रग तस्करी आणि माफिया यावर आळा घालण्यासाठी राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कक्षाची स्थापना करण्यात येत आहे। याशिवाय एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। केंद्र सरकारच्या अनेक कायद्यांमध्ये आपण अधिक्षेप केला असल्यानं केंद्राचे 7-8 विभाग आपल्या शक्ती कायद्याची तपासणी करत असल्यानं हा कायदा मंजूर होण्यास वेळ लागत आहे। त्यातच केंद्र सरकार आता IPC आणि CRPC मध्येही बदल करत आहे। त्याचा परिणाम काय होतो तेही पाहावं लागेल, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। राज्यात आतापर्यंत 23,000 पोलिसांची भरती करण्यात आली आहे। प्रशिक्षण केंद्रांची क्षमता दुप्पट करून प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण केली जात आहे। कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली होती। यापुढे वेळापत्रक ठरवून भरती प्रक्रिया केली जाईल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मुंबईतील धारावी पुनर्विकासासंदर्भात निविदेतील अनेक अटी उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकारकडून बदलण्यात आल्या। त्यांना हजारो फुटांचं क्षेत्रफळ मोफत मिळणार आहे, अशी टीका काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत केली। विरोधी पक्षाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेल्या नियम 293 अंतर्गत विविध प्रश्न आणि समस्यांबद्दल चर्चेची सुरुवात करताना त्या बोलत होत्या। सर्व प्रकारच्या सरकारी जमिनी आणि प्रकल्प फक्त अदानी यांनाच का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। भाजपाच्या आशिष शेलार यांनी हे आरोप खोडून काढले। धारावीचा पुनर्विकास प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत तयार झाला। त्यासाठीच्या अटी शर्ती त्यांच्या काळात ठरल्या। निविदा ही त्यांनीच काढली, पण आता सत्तेत नाहीत म्हणून त्यात खोट काढली जात आहे, असं शेलार म्हणाले।